महापालिकेतील सर्व पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी दर सोमवार हा नो व्हेकल डे म्हणून घोषित करण्यात आल्याची माहिती महापौर विनायक कोंडेल यांनी दिली। युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल डिझेलचा काटकसरीने वापर तसंच वाढतं वायू प्रदूषण आणि जागतिक तापमान वाढ यावर नियंत्रण मिळवण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे। पर्यावरण रक्षण आणि शाश्वत जीवनशैलीचा अवलंब ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचं महापौर विनायक कोंडेल यांनी स्पष्ट केलं। या दिवशी सर्वांनी खाजगी तसंच शासकीय वाहनांचा वापर टाळून सार्वजनिक वाहतूक, सायकल, ई-वाहन किंवा पायी कार्यालयात येण्यास प्राधान्य द्यावं असे निर्देश महापौर विनायक कोंडेल यांनी दिले। संबंधित सूचनांचं पालन करणं सर्वांसाठी अनिवार्य राहणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला आपली जबाबदारी ओळखून या विधायक उपक्रमाला आपण सर्वांचं उत्स्फूर्त सहकार्य मिळेल असा विश्वास महापौर विनायक कोंडेल यांनी व्यक्त केला असून देशहितासाठी छोटंसं योगदान देऊया असं आवाहनही केलं। सोलापूर महानगरपालिकेमधील सर्व पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी दर सोमवार हा दिवस नो व्हेकल डे म्हणून घोषित करण्यात येत आहे। नो व्हेकल डे दिवशी सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपली खाजगी दुचाकी किंवा चारचाकी वाहनं कार्यालयात आणू नयेत। खाजगी तसंच शासकीय वाहनांचा वापर टाळण्यात यावा। पर्यायी प्रवासाचा वापर कार्यालयात येण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, बस, सायकल, इलेक्ट्रिक वाहन किंवा पायी येण्यास प्राधान्य द्यावं असं आवाहन महापौर विनायक कोंडेल यांनी केलं।